दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दीपांशु इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो कल्पेश. संदीप संदीप अरे याला नाही दिसत लिहिणाराला रायटर कोण नाही दिसत. ओके सामन्याला सुरुवात. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा सर्वांनी. सामन्याला सुरुवात होताने लॉकडाऊनवर विकेट मारा कराल तो कल्पेश. कल्पेशांचा पहिलाच चेंडू फेच करतील ते रोशन. बघूया काय करतात. पहिलाच चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. दुसरी देखील धाव पूर्ण. डोक्याची घंटा वाजू शकली असती जर का थ्रो कलेक्ट केला असता तर. पहिलाच मोठा मासा गळायला लागला असता. मोठा गडी बाद झाला असता योगेच्या रूपाने. परंतु नशिबाची साथ. 2 धावा. या 2 धावाने आपल्या संघाचं 2 धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलं ते रोशनने. दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोशन करिता. 1 चेंडू आणि 2 धावा. षटकातील पुढील चेंडू उलटा चेंडू अलगद कटून दिलेला. त्यावर तो 1 बाउन्सचा सीमारेषे पार येतोय खणखणीत बिग बॅश लीगचा चौकार. तर चला दुसऱ्या चेंडूवरती काय फटका सजवला. आपला बॉटम हँडचा वापर करून अलगद कटून दिलेला स्टेटच्या दिशेने हा चौकार. अखोट टप्प्याचा चेंडू त्यावरती लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7. 3 चेंडू आणि 7 धावा. षटकातील पुढील चेंडू रोशन करिता. अखोट टप्प्याचा चेंडू अलगद कटून दिलेला. बघूया त्यावरती किती धावा जमा करतात. एकाच धावावरती कुठेतरी समाधान मानतात. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. चांगलाचा फटका. चेंडू निघून जायला सीमा रेषे पार. षटकार. दणदणीत षटकार. चौकाराची सुरुवात करताना रोशन आणि षटकाराची सुरुवात करतोय तो योगेश. काय फलंदाजी म्हणावं लागेल. का आपल्या संघाने आपल्याला सलामीची जोडी म्हणून आपल्याला पाठवलेली आहे ते दाखवून देताना दोन्ही फलंदाज. बघूया पुढील चेंडू. शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 14. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. अखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर वरतून येताना काहीशी चुकी करताना चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 18. एका षटकेच्या संमतीनंतर बिनबाद 18. एकच चांगली संधी होती धावचित करण्याची योगेश यांना, परंतु ती गमावली. अच्छे
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो जयश. पहिल्याच चेंडूवरती तब्बल 18 धावा जमा केल्या. बघूया दुसऱ्या षटकामधील किती धावा जमा करतात रोशन आणि योगेश. योगेश यांनी आतापर्यंत 10 धावा जमा केलेल्या आहे आपल्या वैयक्तिक. खोलवर मारा खोदून काढलेला हा चेंडू, त्यावरती कुठल्याही प्रकारची धाब नाही. चांगल्याच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या झालेली आहे 18. आमचे मुंबई पोलीस निलेश भाऊ गुजर यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. 2 धावा. धावसंख्या 2 मारते. धावसंख्या होती ती 20. चेंडू आणायला जायचं आहे कमिटीचे सदस्य. लेफ्ट साईडच्या दिशेने चांगला असा फटका. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे वेग घेताना या अगोदर ऑफ साइड मध्ये त्यानंतर ऑन साइड मध्ये या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. 3 चेंडू आणि 22 धाबा. षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जयश त्यांचा सामना करताना. पुढील चेंडू चांगलासा फटका. त्यावरती 1 धाव पूर्ण. अरे ओ नितीश वा कहा करतो अरे. पुढील चेंडू लो फुलटा चेंडू अलगद कटून दिलेला. बघूया त्यावरती किती धावा जमा करतात. चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 24. आतापर्यंत बघायला गेलं तर 5 चेंडू हाताळले गेले. 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. चांगला असा म्हणावं लागेल. हॅलो, पहिल्याच षटकामध्ये तब्बल 18 धावा जमा करण्यात यश मिळाले. दुसऱ्या षटकामधील 5 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. बघूया त्यावरती किती धावा. 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती कुठेतरी समाधान मानताने एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 25. 6 चेंडू आणि 7 धाबा. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. दोन्हीही फलंदाज खूपच ताकदीचे, परंतु रोखून ठेवलं त्या गोलंदाजाने जयेशने. धावसंख्या झाली आहे 25. 2 षटकाच्या संपतीनंतर संख्या 25. 7 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती तब्बल पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा झालेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. एकूण 25 धावा झालेल्या आहेत. चला घाई करायची आहे. वैयक्तिक पहिलं सांगितलं. तिसरं षटक घेऊन आलं तर निलेश वाटामोर्द विकेट मारा करेल. तर निलेश पहिलाचा चेंडू हाताळताने चला पंच घाई करायची जरा. चेंडू रोशन करिता अखोट टप्प्याचा चेंडू. पंचांच्या दोन्ही कर समांतर. पंच धाबा करायचे एकूण 2 धाबा. वाईटच्या स्वरूपात 1, बाईच्या स्वरूपात 1. एकूण 2 धाबा. 2 धाबीने धावसंख्या होती ती 27.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताने स्वर मारा अवंतराशी एक धाबी अवंतर धाब्याने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 28. कुठलाही अधिकृत चेंडू हाताळलेला नाही. धावसंख्या झाली सचिन अखोटा चेंडू त्यावरती बघूया. चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. पुढील चेंडू आत्ता मात्र स्ट्राईक एंडवरती येताना तो योगेश. निर्धाव चेंडू टप्पू पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी घेतली नाही. चांगलासा चेंडू हाताळताना दरम्यान निर्धाव चेंडू बघूया. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज निलेश. आत्ता मात्र काय फटका म्हणावा लागेल. पॉइंट कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. चेंडू निघून गेला सीमारेषे पार. षटकार 6 धावांच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 35 या आकड्यावरती 3 चेंडू आणि 35 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची लेडिंग एज त्यावरती एक धाव डिक्लेअर झोनकडे. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 36. 4 चेंडू आणि 36 धावा. आतापर्यंत जर का षटकार बघायला गेले तर कुठेतरी योगेश यांच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. परंतु कुठेतरी रोखून ठेवले ते रोशनला. एकच चौकार लगावलेला आहे. आत्ता मात्र काहीसा आक्रमक पवित्रमध्ये येताने चांगला असा फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत कडकडीत चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 40. 5 चेंडू आणि 40 धावा. षटकातला शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतो तो रोशन. चांगला फटका म्हणावा लागेल स्टेटच्या दिशेने. कॉमेडी बॉक्सला सलामी देताना हा फटका येतोय दमदार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 41. 3 षटकेच्या सामन्यानंतर धावसंख्या 46 झालेली आहे. 46 झालेली आहे. चेंडू अजय यांचा फुलटा चेंडू त्यावरती एकदा पूर्ण. एकनाथ डगळे सर आपल्यास विनंती आहे आपल्या बाजूला जेही खेळाडू. एकनाथ डगळे सर जे बाजूला खेळाडू जरा साईडला घ्यायचं आहे आपण. पहिला चेंडू त्यावरती एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 47. पुढील चेंडू अजय यांचा. त्यांचा सामना करून तर रोशन या अगोदरच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा जमा केल्या. पुन्हा एकदा काय फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफच्या डोक्यावरती मारलेला हा खणखणीत षटकार. या 6 धावेच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 53. आक्रमक पवित्रा अजमलदानी फलंदाज रोशन. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्याने बाउंड्रीज मारलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार. काय फटकेबाजी म्हणावं लागेल. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अजय. बघूया त्याच पद्धतीची त्याच ताकदीची फलंदाजी करतोय का रोशन. कारण त्यांना माहित आहे आपल्या संघामध्ये खूपच फलंदाजाचा भरणा आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा. दरम्यान स्वर मारा अवंतराशी एक धावी. अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 54. 2 चेंडू आणि 54 धावा. 14 चेंडू आणि 30 धावांवरती वैयक्तिक खेळतो तो रोशन. अरे चांगला असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. तीन चेंडू
अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. चांगला असा फटका, क्षेत्ररक्षक तिथे हजर, क्षेत्ररक्षक करतो चुकी. या 4 धाबा, 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 60. 58 झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू, षटकातील पुढील चेंडू, त्याचा चेंडू होता, त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. या 2 धावांच्या मधील धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 60. शेवटचा चेंडू बघूया, शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज रोशन. आतापर्यंत चांगलीशी कामगिरी म्हणावं लागेल रोशन यांची. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आधार, षटकार. नशिबाची साथ. पंच चेंडू जमा करून घ्यायचा आहे आपण. या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती, धावसंख्या होती ती 66. वैयक्तिक 48 धावांवरती खेळतो तो रोशन. आज आपल्या ग्रुपचे सदस्य आदरणीय शुभमजी भागडे साहेबांचा वाढदिवस आहे. बघूया वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून ते 50 धावा देतात का रोशन शेलार शुभम भागडे यांना. शुभम थोडं बाजूला करा. अरे याला नाही दिसत, मला दिसतंय. दरम्यान पुढील चेंडू अजय जयेश यांचा. अख्खा टप्प्याचा चेंडू, स्वतःच्याच गोलंदाजी ट्रॅक. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न, काहीशी चुकी करताना, वारंवार चुकी होते तरी 11 या संघाकडनं. काहीसे मिसफील्ड, काल सुद्धा असाच काहीतरी झालेला. एशिया स्पोर्ट शिरोळ विपक्ष शिवशक्ती श्री साई 11 या संघामध्ये वारंवार चुकी केली. तब्बल 116 धावाला फेस करावा लागला आणि पराभूत झालेली श्री साई 11 हा संघ. बघूया त्याच दिशेने जाताना हा दीपांशु 11 संघ, बॅटची कडा, त्यावरती बघूया किती धावा जमा होतात. 2 घेतलं, 2 दीपांशु 11 बॅटिंग आली, दिवित 11 त्या मुलाचं नाव बघूया चेंडूवरती आपल्या 50 धावा पूर्ण करतो का तो रोशन. चांगलासा फटका, चेंडू धाव, चौकार. 50 धावा पूर्ण झालेला आहे. बॅट वरती करून आपण खरोखर अप्रतिम फटकेबाजी. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती 73. 3 चेंडू आणि 73 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. या इनिंग मधील 3 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेतोय पुन्हा एकदा तो रोशन. पुन्हा एकदा काय फटका म्हणावा लागेल. इन साइड आउट शॉट, षटकार. षटकारांची आतिषबाजी कुठेतरी सुरुवात केलेली योगेशने षटकाराने, परंतु रोशन देखील सांगते की मी सुद्धा कमी नाही. काय असते 2 चेंडू उर्वरित. ओके, काय अफलातून फलंदाजी म्हणावं लागेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 79 धावांची पार्टनरशिप. पाचवा चेंडू जयेश यांनी अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आपल्या मागील षटकामध्ये, परंतु आता कुठेतरी त्यांची खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. 13 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. दरम्यान 5वा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. आता मात्र थोडासा कमबॅक होताने धावसंख्या जर पाहायला गेलं तर 79 धावांवरती आतापर्यंत गेलेले आहे. रोशन यांच्या बॅट मधून निघालेली तडाखेबाज गोलंदाजी. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने चांगला असा फटका, त्यावरती बघूया किती धावा जमा करतोय. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का, आणि दुसरी देखील धाव पूर्ण. धाव बाद होताना तो रोशन. 2 धाव्यांच्या धावसंख्येत धावसंख्या होती 81-82 धावांचा टार्गेट सेट केलंय. पहिल्याच सामन्यामध्ये आक्रमक पवित्रित फलंदाजी केलेली आहे. ओपनचे सामने जर पाहायला गेले तर दोन्हीही संघ तुल्यबळ असतात.
असलेला हा संघ बघूया. दीपांशू इलेव्हन हा संघ देखील खूपच नाबजलेला. कृपया प्रॅक्टिस करायची नाही. पंच चेंडू जमा करून घ्या तुम्ही आणि क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. सामन्याला सुरुवात 82 धावांचा डोंगर समोर उभा आहे. परंतु बघूया काय करतोय ते दीपांशू इलेव्हन संघ, नावाजलेला संघ आपल्या विभागामध्ये. पहिलाच चेंडू किरण यांचा सचिन करिता. पहिलाच चेंडू मोठा प्रहार. चेंडू निघून जायला सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत कडकडीत चौकार. 4 धाव्याने सुरुवात केलेली. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. दुसरा चेंडू काय सुरुवात म्हणावं लागेल आपल्याला. 82 धावा पूर्ण करायच्या आहेत. आत्ता मात्र चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरतून येताना ईश्वर, परंतु भूमीला प्रधान. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. दीपांशू इलेव्हन या संघाकडनं जी चुकी झालेली आहे तीच चुकी करताना भिगत इलेव्हन या संघाचा खेळाडू ईश्वर भाऊ दरम्यान 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावसंख्या होती ती 6. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावा. इंग्लंड विन झाली. अक्षर पटेल दोन्ही 6 धावा. षटकातील 4था चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येताना तो सचिन बॅटची कडा इनसाइड एज. त्यावरती 1 धाव. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. 4 चेंडू आणि बिनबाद 7 झाली आहे आतापर्यंत. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. षटकातील पुढील चेंडू खोड टप्प्याचा चेंडू. खूपच चांगला असा मारा म्हणावा लागेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? कुठल्याही प्रकारचा दुसरी धाव पूर्ण नाही. काच धावावरती समाधान. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या होती ती 8. 5 चेंडू आणि 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय तो आता मात्र सचिन.
निर्धाव चेंडू, एका षटकीच्या संपतीनंतर धावसंख्या 8. चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावलेला, त्यानंतर चांगली अशी गोलंदाजी. वैयक्तिक पहिला सांगी दुसरे षटक घेऊन आला तो रवी. खोलवर मारा करण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर लेन मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी तो प्रयत्न फसला गेला. बॅटच्या जवळ दिलेला हा चेंडू, त्यावरती येतो मोठा आघात, येतोय षटकार. 6 धावांच्या मतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेला, नक्कीच चेंडू निघून गेला सीमा रेषे पार. खणखणीत दणदणीत येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय फलंदाजीचा नजराना म्हणता येईल. निलेश करण्याचं बघायला गेलं तर खरोखर चांगली अशी फटकेबाजी 82 धावा जरी असल्या आम्ही चेस करू शकतो, आम्ही प्रयत्न करू शकतो हे दाखवताना निलेश आपल्या बॅटमध्ये बॅक टू बॅक तिसरा चौकार. मंजिल मिले ना मिले हो तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे तो गलत बात है. अशा प्रकारे फलंदाजी करताना तो निलेश काय फलंदाजी म्हणावं लागेल. 2 षटकार त्यानंतर चौकार, अप्रतिम फटकेबाजी म्हणावं लागेल. या 4 धाब्यांच्या मतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. दरम्यान पुढील चेंडू, पुन्हा एकदा आखोडो टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषेवर. षटकार. 6 धाब्यांच्या मतीने धावसंख्यात भर होते. धावसंख्या होते ती 30. 4 चेंडू, 4 बाउंड्री झालेले आहेत. 3 षटकाराच्या रूपाने, 1 चौकाराच्या रूपाने. आता मात्र काहीच षडयंत्र रस्त्याने एकनाथ दगडे सर निर्धाव चेंडू. त्याच्या पायाच्या लागला वाईट नाही, पण फिरत होता असं डाऊटफुल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 31. 2 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या होती ती 31. दोन्ही संघाचं जर का आपण सामने बघायला गेलं तर कुठेतरी रिपन्शी 11 हा संघ आघाडीवर आहे, म्हणजे नक्कीच 31 धावांवरती आहे. 2 षटकेनंतर बिनबाद कुठेतरी दुबीत 11 हा संघ 25 धावांवरती होता. परंतु दीपांशी 11 हा संघ जर पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही. 31 धावा तब्बल जमा केलेला आहे त्यांनी. आता मात्र वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन आलेला आहे तो किरण. त्यांचा सामना करून तो निलेश, बाद फलंदाज निलेश. अखोड टप्प्याचा चेंडू, झेल घेण्याची संधी होती. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण धावून गेलो असतो तर कदाचित झेल भेटू शकली असती, परंतु पावसाच्या वातावरणामध्ये पळूही शकत नाही. त्या कारणाने ही एक धाव पूर्ण. एका धावसंख्येत धावसंख्या होती ती 32. 1 चेंडू आणि 32 धावा.
स्क्वेअर मारा, अवंतराशी एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 33. एक चेंडू आणि 33 धावा. पंचाकडे दाद मागताना पंचाने दाद फिटळले. निर्धाब चेंडू. 2 चेंडू आणि 33 धाबा आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 धाबा खर्च केल्यात बाईटच्या स्वरूपात एक आणि एक धाव पळून पूर्ण केलेली आहे ती निलेशने. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज किरण सचिन करिता. अरे बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज त्यावरती बाद होत होता. सचिन एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते फटका फसला गेला. पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली. हाफ चान्स म्हणावं लागेल. हाफ चान्स आपल्याला कन्वर्ट करावं लागेल फुल चान्स मध्ये. दरम्यान एकदा पूर्ण. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती ती 35. 5 चेंडू आणि 35 धावा. अजूनही 13 चेंडूंचा खेळ उर्वरित या इनिंग मध्ये. बघा चांगला अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलासा कमबॅक करून दिला आपल्या संघाकरिता तो किरणने. दोन्ही षटक चांगलेसे हाताळले गेले. आता मात्र अजय एका हाताने मारलेला हा फटका दूरवरतून येताना तो संदीप एक धाव पूर्ण. दुसरा याचा प्रयत्न होतो का? दुसरी देखील धाव पूर्ण. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 37. फ्री हिट असेल यापुढील चेंडू. निर्धाव चेंडू. फ्री हिटचा कुठल्या प्रकारचा फायदा घेता आला नाही त्या निलेशला. दिशेने कॉमेडरॉक्सला सलामी देताना हा फटका चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 44. सोळा अवंतराशी एक धावे. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 45.
पुन्हा एकदा त्याच दिशेने खराब गोलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 अबंतर धावा खर्च केला, 1 षटकार, एक कुठेतरी निर्धाव चेंडू हाताळला गेला. पुढील चेंडू चांगला असा फटका स्ट्रेटच्या दिशेने अलगद करून दिलेला, त्यावरती येतात दमदार षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर, काय टायमिंग म्हणावा लागेल. 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 52. अजूनही षटकार चेंडू, अजूनही षटकातील 3 चेंडू उर्वरित. पुढील चेंडू अखोटा चेंडू, मोठा प्रहार, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक 3रा षटकार. 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 58. 4 चेंडू आणि 58 धावा. काय फटकेबाजी म्हणावं लागेल, अप्रतिम फटकेबाजी. ज्या पद्धतीने रोशनने फटकेबाजी केलेली त्याच पद्धतीने त्यांच्या गोलंदाजीवरती देखील निलेश फटकेबाजी करताना. 8 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज, 4 मोठे फटके, मॅच पलट. कुठेतरी वाटत होतं की 1 साइड मॅच होणार. पहिलं षटक देखील चांगलं असं झालेलं. सॉरी 14 चेंडू आणि 44 धावांवरती वैयक्तिक खेळतोय तो निलेश. षटकातील पुढील चेंडू बघूया, चौथा देखील षटकार जातोय का. चौथा देखील चांगलासा प्रयत्न, निघून जायला सीमारेषे पार. दणदणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 64. 50 धावा पूर्ण झालेल्या आहे निलेश आपल्या. आपण देखील त्या 50 धावांचं सेलिब्रेशन करताना तो निलेश. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एकाच सामन्यामध्ये 50 धावा जमा केल्या आहे. पुन्हा एकदा चांगला असा फटका फसला गेला. खूप दूरवरतून येताना तो शतरक्षक. चेंडू सीमारेषे पार, चौकार. मतीन शेख निदेशांना काहीतरी पारितोषिक देण्यासाठी आलेलं वाटतंय. नक्कीच या 4 धाव्याने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 68. आत्ता मात्र काहीसा समीकरणामध्ये बदल. 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 14 धाबा. यानंतर होणारा सामना श्रीसाई 11. आणि 14 धाब्यांची गरज. संदीप. यानंतर होणारा सामना श्रीसाई 11. पहिलाच चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने चांगला असा फटका. चेंडू डिक्लेअर झोनकडे घेताना त्याचपूर्वी चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 3 धाबा पूर्ण. या 3 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 71. अजूनही 11 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 11 धाबा. दीपांशु संघ आपण जरा मागे उभं राहायचंय. विनंती आहे आपणास. शतरक्षकाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय यावा नाही त्या कारणाने आपणास विनंती आहे सर्व खेळाडूंना. दरम्यान पुढील चेंडू, दुसरा चेंडू संदीप यांचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करताना 1 धाव. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का.
बाद. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 72. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 10 धाबा. चार चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. षटकातील पुढील चेंडू. चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. काय फलंदाजी म्हणावं लागेल निलेश यांची. खरोखर अप्रतिम फलंदाजी. नाबेला साजेशी अशी फलंदाजी केली. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज संदीप निलेश करिता. बॅटची एज त्यावरती 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 78. 79 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. दोन चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. स्ट्राईक. दोन चेंडू 3 धाब्यांची गरज. काय रोमहर्षक सामना होणं लागेल. रोमॅन्टिक सामना. 2 चेंडू 3 धाबा. षटकातील 5वा चेंडू. आणि 3 धाब्यांची गरज. 5वा चेंडू. गोलंदाज सज्ज. त्रिफळाची यष्टावधी वस्त. कुठेतरी यश मिळालं. चांगला असं संधी. 1 चेंडू पूर्ण 3 धाब्यांची गरज. एका चेंडूवरती पूर्ण 3 धाबा करावा लागतील. आपल्या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा असेल तर 3 धाबा पूर्ण करावा लागतील दीपांशी 11 या संघाला. परंतु जर आपल्या संघाला विजय करायचा असेल दीपी 11 या संघाला तर आपल्याला 3 धावा रोखावा लागतील. रोमांचक सामना म्हणावा लागेल. 1 चेंडू पूर्ण 3 धाबा. विनंती आहे आपण खेळाडू जरा मागे यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे जरा बॉर्डर लाईनच्या मागे यायचं आहे. एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. स्वर मारा. अवंतराशी 1 धावा. अवंतर धाब्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 80 धावा. 1 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. एक चेंडू 2 धाब्यांची गरज.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारची धाव घेऊ शकत नाही. किपरच्या हातामध्ये चेंडू. काय सामना बघायला मिळाला, काय गोलंदाजी बनावं लागेल संदीप यांची. 14 धावा डिफेंड करायचा ते कुठेतरी वाटत होतं वन साइड मॅच होईल, परंतु खरोखर अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. हार्दिक पांड्याने